आणि आताच्या घडीची आणखीन एक महत्त्वाची बातमी, एमआयएमच्या नगरसेविका सहर शेख सध्या नॉट रिचेबल आहेत. जात वैधता प्रमाणपत्रावरून सहर शेख अडचणीत आले आहेत. सहरचे वडील युनुस शेख हे देखील नॉट रिचेबल असल्याचं कळत आहे. सहर शेख मुंब्रा प्रभाग क्रमांक 30 मधून एमआयएम पक्षाच्या नगरसेविका आहेत. मात्र सहर शेख आणि तिचे वडील गेल्या काही दिवसांपासून मुंब्र्यात नसल्याची माहिती मिळते आहे. राष्ट्रवादीचे उमेदवार सिद्दीकी फराब शबाब अहमद या तरुणीनं या संदर्भामध्ये एक तक्रार केली होती आणि त्यानुसारच पुढची माहिती समोर आली आहे. आपण या सगळ्या संदर्भात अधिक माहिती घेण्याचा प्रयत्न करूया. आमचे प्रतिनिधी कुणाल भोईटे आता माझ्यासोबत आहेत. कुणाल, सहर शेख आणि तिचे वडील हे बेपत्ता असल्याचं कळतंय, नॉट रिचेबल असल्याचं कळतंय. तिथल्या मतदारसंघामध्ये सुद्धा ते गेल्या काही दिवसांपासून नाहीयेत अशी देखील माहिती मिळते. नक्की काय आहे? प्रशांत, गेल्या अनेक दिवसांपासून कैसे हराया या एका वक्तव्यामुळे प्रसिद्धी झोतात असलेली सहर शेख जी आता नगरसेविका म्हणून निवडून आली होती, मात्र आता तिचं नगरसेवक पदच धोक्यात असल्याचं बाब जे आहे ते समोर येते. कारण तिच्या वडिलांनी जी काही जात वैधता प्रमाणपत्र काढलं होतं ते अवैध असल्याचं देखील निष्पन्न झालेलं आहे आणि यामुळे तिचं नगरसेवक पद धोक्यात आहे. आणि याच संदर्भात जात वैधता प्रमाणपत्राबाबत कमालीची गुप्तता जी आहे ती बाप बेटीकडून होताना पाहायला मिळते. आम्ही ज्यावेळेस तिच्या कार्यालयात गेलो होतो त्यावेळेस अशी माहिती समोर आलेली आहे की ते दोघेही म्हणजे वडील आणि मुलगी हे दोघेही गेल्या अनेक दिवसांपासून मुंब्र्यामध्ये नाहीयेत, तर ते कुठेतरी अज्ञातस्थळी गेलेले आहेत. त्यामुळे ज्यावेळेस माध्यम प्रतिनिधींनी त्यांना कॉल करायचा प्रयत्न केला त्यावेळेस ते कॉल देखील घेत नाहीत, त्यामुळे ते नॉट रिचेबल झालेले आहेत. नेमकं ही गुप्तता कशासाठी किंवा या सगळ्या संदर्भात काही तथ्य आहे का आणि तिच्या या नगरसेवक पदावरती आता तिच्या अडचणींमध्ये जी आहे ती वाढ झालेली पाहायला मिळते. प्रशांत, नक्कीच कुणाल, धन्यवाद आपण दिलेल्या विस्तृत माहिती करता.